नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज मस्त एका सुंदर दिवसाची मस्त सुरुवात झाली आहे. खूप छान आणि फ्रेश वाटतंय मस्त. आमच्या इथं आहे ना, हे आमचंच रान आहे. इथं आमच्या घरापासून दूर आहे थोडं. खूप भारी वाटतंय ना पावसाळ्याचं. सगळीकडे मस्त हिरवाळ आणि ऊन पण पडतंय ना, मस्त वाटतंय. जवळच डोंगर पण आहे. तर चला, मस्त दिवसाची सुरुवात झाली आहे आज सकाळी सकाळीच. हे बघा, आता हे ब्लाऊज कटिंग करून झाले माझे 6 ब्लाऊज कटिंग करून झाले. एक त्याच्यात बोटनेक आहे आणि एक साधं बिना अस्तरचं ब्लाऊज आहे आणि हे तिघं पण अस्तरचे ब्लाऊज आहे रेडवाले. आता मी शिवताना काय करणार आहे, पहिले लाल जे ब्लाऊज आहे ना सर्व, मग एकच दोरा लावला, 2 बॉबिन भरून घेतल्या 2-3 आणि एक रेळ काढला की तिन्ही पण ब्लाऊज होऊन जाता. मग एकामागे एक आपल्याला दोरा पण बदलायची गरज नाही पडत. आणि ही बा सगळ्यात गाजलेली, प्रचंड गाजलेली साडी, तिची मी अशी ही लेस काढून टाकते मी ब्लाऊज पीसची. आणि ब्लाऊज बाही ज्यावेळी जॉईन करते ना मी, त्यानंतर मग मी ती लेस मध्ये सेंटर कट करून आणि मग जॉईन करते ते ब्लाऊजचं बाहीला. आणि लेस तर एवढी आहे ना, काही लेसला आहे ना थोडं अंतर असतं टिप मारायला. तिला आहे थोडं अंतर टिप मारण्यासाठी. म्हणजे आपली जी धाब्याची सुई आहे ना, ती काही कुठल्या डायमंडवर बसणार नाही आणि एकदम छान पण शिवता येईल ती. आणि काहींची खूपच कडेला असते. तर मी त्याच्या आदल्या दिवशी मी जे ब्लाऊजचा व्हिडिओ कटिंग केलेले होते ना कॉलर ब्लाऊजचे, तर हे बिना अस्तरचे ब्लाऊज हे कॉलरचे. हे बघा, आता हे पण शिवून झाले माझे. हे तुम्हाला दाखवते मी. हे जे त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते ते अस्तरचे कटिंग केलेले होते आणि हे बिना अस्तरचे कॉलरचे 2 ब्लाऊज आहे. बघा, एकाच कस्टमरचे होते 5 ब्लाऊज हे, ते पण शिवून झाले. इतके छान मस्त शिवले. ब्लाऊजला कसं शिवताना आहे ना फिनिशिंग आली, कुठं धागे दोरे नाही दिसले आणि एकदम मस्त बसतं मग ब्लाऊज. आणि छान पण आपल्याला दिसायला पण छान वाटतं आणि कस्टमरच्या हातात दिल्यानंतर कस्टमर पण खुश होतं. त्यामुळे ब्लाऊज शिवताना आहे ना बारीक बारीक खूप काही गोष्टी असतात, त्या लक्षात ठेवायच्या. आणि ब्लाऊजचं कसं थोडं किचकट काम असतं, शिवतानाच थोडं एक म्हणजे व्यवस्थित जर शिवलं तर चांगलं येतं. आणि प्रत्येक पॅटर्न जोडताना जर व्यवस्थित काळजीपूर्वक कटिंग केलं, कचरा वगैरे नाही ठेवला, तर अजूनच भारी येतं ब्लाऊज. आणि ब्लाऊज आहे ना एकदम छान फिटिंगमध्ये बसतं. आता इतकी गर्दी दुकानामध्ये, मागे थोडीशी गर्दी कमी झाली होती पण खूपच गर्दी आहे. आणि इतके ब्लाऊज शिवून ठेवले दुकानामध्ये, ते पण तुम्हाला पुढे दाखवते. खूपच ब्लाऊज आहे, म्हणजे एक पण अशी जागा रिकामी नाही का ब्लाऊज ह्या ठिकाणी ब्लाऊज नाही आहे. चौबाजूनी भरून आणि सगळीकडे ब्लाऊज असे वरती रचून ठेवलेले ब्लाऊज. कोणीच कस्टमर घ्यायला नाही, टाकायला तर इतकी गर्दी. काल दिवसभरात इतकी गर्दी होती दुकानामध्ये, तर माझं एक पण ब्लाऊज शिवून नाही झालं. कस्टमर आलं, प्रत्येक ब्लाऊज टाकणं, प्रत्येक ब्लाऊजला चिठ्ठी लावणं, साडीला चिठ्ठी लावणं, त्यातच खूप वेळ गेला माझा. आणि आता हे ब्लाऊज टाकलेले ना, मला तर असं वाटतं दिवाळीचे येईल असं वाटतं हे ब्लाऊज घ्यायला यायला. पीस घेता, साड्या छान छान घेता, पण घ्यायलाच यायला लवकर घ्यायला नाही येत. आणि शिलाई पण आहे ना, आता भरपूर दिवसाची मी वाढवलेली शिलाई. आधी मी ना 180-170 शिलाई घ्यायची, आता एवढ्या 200 रुपये शिलाई केली आहे. असं वाटत होतं की थोडंफार कस्टमरवर असं म्हणजे होईल व असं थोडंफार कमी होईल किंवा, पण मग अजिबात नाही. जे कस्टमर आहे तेच ना, अजून त्याच्यात जास्त वाढतच चाललंय कस्टमर. असं होतच नाही की असं एखादं कस्टमरला शिलाई जास्त सांगितली आणि मग ते आलं नाही. आणि प्रत्येकाला ब्लाऊजचं कसं असतं, 10-20 रुपयाकडे नाही कोणी बघत आजकाल आहे ना. म्हणजे जरी किती कोणी गरीब राहिलं ना, तर त्यांना ब्लाऊज आहे ना परफेक्ट बसण्याशी मतलब असतं. तुम्ही ब्लाऊजचे 10-20 रुपये जरी जास्त घेतले तर त्यांना काही नसतं त्याशी. फक्त ब्लाऊज व्यवस्थित बसलं पाहिजे आणि त्यांना टायमिंग ब्लाऊज दिलं गेलं पाहिजे असं असतं. पण आता हे स्लॅक सीझनमुळं काही कोणी एवढं येत नाही घ्यायला. पण शिवून तयार ठेवते मी, म्हणजे केव्हाही कोणी जरी घ्यायला आलं ना मध्येच, तरी पण ब्लाऊज आपलं तयारच असतं. म्हणजे कस्टमरला पण डबल येण्याचं चक्कर होत नाही. आणि शिवायचं काम तर चालूच असतं. आता जेवढे ब्लाऊज रिकामे होतात ना, तर त्याच्या डबल ब्लाऊज पण शिवल्या जातात. म्हणजे दिवसभरात कमीत कमी 7-8 असे ब्लाऊज शिवून होतात. जेवढे कटिंग करायचे ना मला, तेवढे मी शिवूनच टाकते. म्हणजे दिवसभरात ज्या दिवशी जेवढे ब्लाऊज कटिंग केले की ते दुसऱ्या दिवशी झालेच पाहिजे असं. म्हणजे मग दुसऱ्या दिवशी परत दुसरे नवीन ब्लाऊज कट करायला, म्हणजे असे करून करून भरपूर ब्लाऊज होऊन जातात आणि खूप साचून जातात. आणि एवढे काही ब्लाऊज एकासोबत जात नाही. जे कस्टमर हळूहळू येतील त्यांचं 1-1, 2-2 ब्लाऊज जातं, जास्त काही जात नाही. त्याच्यामुळे खूप फुल दुकान भरलेलं आहे.
आता हे जे ब्लाऊज आहे ना, हे पण असं आपली जी साडी आहे ना, मी तुम्हाला लेस दाखवली होती ना, ते रेड कलरची साडी आहे. या साडीला पण अजून फॉल लावायचा आहे. हे बघा, मी आता हे ना जे मुलींची ब्लाऊज आहे ना, एकदम बारक्या पोरींची ब्लाऊज राहता बघा, एकदम कमी 25, 26, 27 असे कमर घेरपर्यंत जे ब्लाऊज असताना मी त्यांना आहे ना हे फोरघडी टाकूनच प्रिन्सचा आकार देऊन असे शिवते. आणि तुम्ही हे प्रिन्सचा आकार देऊन जर व्यवस्थित जर टक्स दाबला ना, तो त्याला पण म्हणजे तुम्हाला सांगते कटिंगच्या प्रिन्स कटपेक्षा याचा आकार खूप सुंदर येतो आणि खूप छान येतो याचा पण आकार. तुम्ही एकदा हे ब्लाऊज ट्राय करून बघा आणि शिवून बघा, खूप छान वाटतं. फक्त ज्यांना म्हणजे थोडं माप मोठं आहे ना, त्यांनीच फक्त कटिंग करून ब्लाऊज शिवा प्रिन्स कटचं. आणि असं पण शिवलं ना तरी पण छान येतं. बघा आता किती छान मस्त पॉप पडलाय, मस्त उभार टक्स येतो मस्त त्याचा. आणि शिवताना आहे ना खूप सोपं हे ब्लाऊज. ज्यावेळेस आपण कटिंग ब्लाऊज शिवतो ना, त्यापेक्षा याला कमी वेळ लागतो. एकदम सोपी पद्धत आहे हे ब्लाऊज शिवताना. आणि असं होतच नाही की एखाद्या कस्टमरचं किती, आता आमच्या आजूबाजूला भरपूर सारे दुकान आहे आणि बाकी ठिकाणी 170, 180 शिलाई. फक्त मीच आत्ता शिलाईचे रेट वाढवले या उन्हाळ्यापासून. तर असं वाटलं होतं की थोडंफार होईल, पण मग कोणीच असं नाही. एक साडी पिको करण्यासाठी म्हणजे ते आपल्याकडेच येतात. आणि पैशापेक्षा ना आपण त्यांच्याशी कसं बोलतो, त्यांना काय पद्धतीने आपण त्यांच्याशी वागतो यावर पण अवलंबून असतं. त्यामुळे कस्टमर आहे ना, असं होतच नाही की असं आलं म्हणजे एखादं आलं नाही की एखादं साडी बाहेर कोणी पिको केली असं, म्हणजे असं असतं. प्रत्येक कस्टमरला इतकी सवय झाली ना, कस्टमर म्हणजे आलं की त्यांना असं एकदम असं घरच्यासारखं वाटतं. मला पण तेवढीच सवय झाली कस्टमरची. असं होतं, असं वाटतच नाही की एखादा नवीन कस्टमर आहे त्याच्याशी आपलं एकदम म्हणजे खूप कमी रिलेशन आहे, असं एकदम जवळच्यासारखं वाटतं. त्यामुळे नवीन असं काही वाटतच नाही. हे बघा, हे ब्लाऊज झालंय शिवून, त्याला लेस वगैरे पण लावली मी. आणि असं पण ब्लाऊज आहे ना खूप छान बसतं. फिटिंग जर तुम्ही व्यवस्थित जर केली ना, फिटिंग करताना ब्लाऊज किती छान शिवा, कुठेही म्हणजे तुमची जर फिटिंग जर चुकली ना तर ब्लाऊज परफेक्ट बसणार नाही. फिटिंगवर पण असतं ब्लाऊजचं. आणि ब्लाऊजचं फिटिंग करताना व्यवस्थित माप वगैरे मोजून घेतलं आणि त्यानुसार जर फिटिंग केलं आणि कुठे कमी जास्त पण होत नाही. आणि काही वेळेस कसं होतं, आपण खूप छान ब्लाऊज शिवतो पण फिटिंग करण्यातच आपल्याला थोडंफार आपल्याकडून जमतच नाही. म्हणजे बऱ्याच ताईंचं असं असतं की फिटिंगच जमत नाही, कशी फिटिंग करायची. तर मी तुम्हाला मागचा एक व्हिडिओ टाकला आहे का फिटिंग ब्लाऊजची कशी करायची, कसं मोजायचं आपलं ब्लाऊज, ते पण व्हिडिओ टाकलाय. तो तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ. आणि मग त्यानुसार तुम्ही फिटिंग करून बघा, तुम्हाला कुठं काही कमी जास्त पण होणार नाही आणि खूप छान येतं ब्लाऊज. आता हे ना 2-3 दिवस झाले तेव्हा ते मी तुम्हाला बोलली होती ना का नाशिकचे गायत्री लेसवाले ते दादा येतात अस्तर घेऊन. तर मी एवढे सारे तागे घेतले, 3-4 तागे होते शिल्लक, पण मग घेऊन टाकले. ते म्हणे स्लॅक सीझन आहे तरी पण घेऊन टाका. म्हटलं ते रिटर्न जाण्यापेक्षा मग घेऊन टाकले. आणि तागे परवडतात 3-4 ब्लाऊजला. आणि हे छोटं जे ब्लाऊज असतं ना आपलं हाफबाईचं, ते बसतं कट पैसमध्ये. पण जे 3-4 ब्लाऊज असतं ना त्याला 3-4 ताग्यातलाच कपडा परवडतो. म्हणजे त्याला कुठे जॉईंट पण नाही द्यायला लागत आणि खूप छान बसतं ते ब्लाऊज. आणि आपल्याला जॉईंट दिल्यामुळे ना आपला वेळ पण वाचतो तेवढा. तर बघा, इतके सारे ब्लाऊज आहे दुकानामध्ये, सगळं फुल, चारही पण साईडने फुल झालेलं आहे ब्लाऊज. म्हणजे असं कुठंच जागा रिकामी नाही. आणि मधल्या हँगरला मी मध्ये ती दोरी बांधलेली ना, तिथं मी हे डिझायनर ब्लाऊज, आता हे जे सर्व ब्लाऊज आहे ना, हे बोटनेक आहे, भरपूर प्रकारचे ब्लाऊज आहे त्यामध्ये. त्यात हे पण एक शिवते ना मी, त्या तुम्हाला कटिंग केलेलं दाखवलं ना, त्यातलं हे पण बोटनेकच ब्लाऊज आहे. तर हे आता हे पण कंप्लीट करून घेते. मशीनचं पण असं असतं, म्हणजे ना मशीन जर आपली चांगली असली, शिलाई जर चांगली आली ना, तर आपल्याला ब्लाऊज शिवायला पण कंटाळा येत नाही. आपल्या मशीनचा जर रोजच्या रोज जर वापर राहिला, रोज ऑइल जर सोडलं ना मशीनला, तर आपली जी साधी मशीन असते ना ती पण व्यवस्थित चालते. फक्त आपल्या वापरण्यावर आहे. आपला जर वापर जर कमी असला तर आपोआप ते पार्ट जे असताना ते पार्ट प्रत्येक मशीनचे असे वापरण्यात आले की त्यांनी पण एकदम छान चालते ती पण रोज मशीनला ऑइल सोडायचं त्या. कारण माझी ही मशीन नव्हती ना त्यावेळेस, त्या आधी मशीनला आहे ना खूप प्रॉब्लेम यायचा. नवीन मला एवढं काही माहिती नसायचं. पण नीट करायला तिथं नेली का पिंपळगावला दीपक शेटकडे, तर ते बोलायची का तुम्ही रोज मशीनला ऑइल सोडा. मग तेव्हापासून मी रोज ऑइल सोडते. थोडं कवय ना, रोज दुकानात गेल्याबरोबर सर्व मशीन पुसून आणि पहिले सगळ्या मशीनला ऑइल सोडायचं आणि त्यानंतर बाकी कामांना सुरुवात करायची.
तेव्हापासून मशीन एकदम क्लिअर चालतात आणि ज्या क्लासच्या मुली आहे ना त्या पण चालवतात, पण मग रोज असं होतच नाही की असं एखाद्या दिवशी मशीन व्यवस्थित चालत नाही की जड जाते. ऑइलचा खूप मोठा फरक पडतो. हे ब्लाऊज हे मी लटकन बनवते. मी इथं बटन टाकायचं म्हणत होते, पण मग कस्टमरचं म्हणे नॉडच टाका आणि नॉडला खाली असं. आणि गोपीबाई घेतली, याची गोपीबाई घेतली आणि बोटनेक टाकलाय ना, त्यामुळे त्याचा लुकच बदललाय मस्त आणि छान वाटतंय ब्लाऊज बघा. पुढच्या साईडनी पण असे टक्स टाकले मी. दुकानात आहे ना, आज काय झालं, एक कस्टमर आले आणि कस्टमरने ना हे ब्लाऊज आणि साडी घेतली एक, आणि ते बोलले की आमच्याजवळ माप नाही आहे, आमची मुलगी बाहेर आहे आणि तिच्यासाठी ब्लाऊज शिवून पाहिजे, तर होईल का अर्जंट. तर मग म्हटलं कधी पाहिजे, तर म्हणे उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत ब्लाऊज पाहिजे. आणि दुकानात साडी केव्हा घेऊन आले, रात्री 8 वाजता घेऊन आले. मला घरी निघायचं होतं तर घेऊन आले. म्हटलं मग म्हणे शिवून होईल का, तर म्हटलं माप पण नाही आहे आणि इथं एखादा ब्लाऊज दाखवा, मग मी तुम्हाला त्यानुसार ब्लाऊज सांगते. तर एक ब्लाऊज त्यांनी घेतलं इथलं आणि म्हणे हां एवढंच ब्लाऊज येईल म्हणे. म्हणजे त्यांना फिक्स माहीत पण नव्हतं किती माप आहे काय, फक्त एक ब्लाऊज बघितलं आणि त्या मापावर ब्लाऊज शिवून द्याल का. आणि सकाळी 7 वाजेपर्यंत साडी पण फॉल आणि ब्लाऊज पण पाहिजे होतं, साखरपुडा होता. मग काय घेतलं ब्लाऊज अर्जंटमध्ये शिवायला. 50 रुपये जास्त मागितले तरी दिले नाही, पण म्हटलं जाऊ दे, काही म्हणजे तिकडचे आदिवासी लोक होते, मग त्यामुळे असं जास्त काही असं हे नाही करता आलं. मी म्हटलं 250 रुपये शिलाई आणि 70 रुपये साडी फॉलचे, असं करून 320 रुपये शिलाई. मग ते बोलले की होताही देईल म्हणे 320. आधी मी ब्लाऊजचे 300 सांगितले तर ते थोडंसं नाराज झाले. मग म्हटलं राहू द्या, म्हटलं जे आहे तेच घेऊ आणि आता काही एवढंच गर्दी नाही, मग म्हटलं देऊ अर्जंट ब्लाऊज शिवून. मग 8 वाजता मग मी ते शिवायला घेतलं, कटिंग पण केलं आणि शिवायला घेतलं आणि कटिंग करून झालं. त्यानंतर मग साडी पण फॉल करायची होती, साडी पण फॉल करून झाली होती आणि ब्लाऊज पण पटापट कटिंग केलं. म्हणजे कंप्लीट मी अर्ध्याच तासामध्ये हे ब्लाऊज कटिंग करून आणि शिवून झालं. ही ब्लाऊज काहीच वेळ नाही लागला त्या ब्लाऊज शिवायला. आणि मी हे ब्लाऊज जे आहे ना 4 टक्समध्येच टाकते असं, आणि प्रिंटचा आकार देऊन घेते. फक्त खालचा जो टक्स असतो ना, आपण 4 इंच उभा जो टक्स असतो तो थोडासा अर्धा इंचाच्या अंतरावर उभा टक्स घेते. इतका छान आणि टक्स पडतो आणि उभार येतो, असा चपटा वगैरे काहीच येत नाही. तुम्ही ट्राय करून बघा, असं ब्लाऊज शिवून बघा ना, असं टक्स टाकून बघा किती छान ब्लाऊज येतं. आणि अजूनपर्यंत म्हणजे मी तर खूप कमी वेळात खूप अर्जंट ब्लाऊज शिवून दिले, पण अजूनपर्यंत कोणाच्या ब्लाऊजची तक्रार नाही आलेली. आणि कोणाचं ब्लाऊज काही प्रॉब्लेम आला का, कुठं काही शोल्डर उतरतं आहे का, कुठं काही होतं आहे, काहीच नाही. तुम्ही ब्लाऊज शिवण्याचं कसं असतं, किचकट काम असतं आणि जेवढे आपण जेवढे ब्लाऊजची प्रॅक्टिस करू ना, तेवढे ब्लाऊज आपल्याकडनं जास्त चांगले शिवून होतात आणि आपल्याला पण कळतं कटिंग फिटिंग. ब्लाऊजचं कसं किचकट काम असतं, छोटे छोटे पार्ट असतात, ते जॉईन करायचे असतात मापामध्ये, परत फिटिंग करायचे असतात, मग ते पण व्यवस्थित आलं पाहिजे. आणि एवढ्या साड्या घेतात, प्रत्येक कस्टमर साडी एवढी भारी साडी घेतं आणि थोडंफार जरी ब्लाऊज इकडे तिकडे झालं तर कस्टमर नाराज होतं. आणि सगळं म्हणजे साडी कशी का असू द्या, सगळा लूक ब्लाऊजवर असतो. त्यामुळे ब्लाऊज शिवताना आहे ना थोडी व्यवस्थित काळजी घ्यायची आणि व्यवस्थित शिवायचं. कसं असतं, आपण मग आहे ना आपलं ब्लाऊज जर परफेक्ट बसलं ना, आपण 10-20 रुपये जरी जास्त सांगितले तरी कस्टमर देतं, असं होतं. पण आपलं ब्लाऊज परफेक्ट आलं पाहिजे त्यासाठी, आणि त्यासाठी तुम्हाला ब्लाऊजची प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस दिवसभरात एक तरी ब्लाऊज शिवायचा. झालं ब्लाऊज शिवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.